आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. तर साधारणतः लक्षात घ्या की जुलै महिन्याचा हप्ता जी आहे चालू आता या आठवड्यामध्येच येणार आहे, असं नेमकं दाट शक्यता आहे. आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या साधारणतः 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये हप्ते वितरित होणार आहे. तर अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की हप्ते वितरित सुरू झालेले आहे. ₹2100 रुपयांचा मोठा हप्ता आता 26 लक्षात घ्या की भेटवस्तू सुद्धा या लक्षात घ्या की तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या भेटवस्तू आहे ते पण मिळणार आहे. आणि त्या संदर्भात आपण माहिती पण व्हिडिओ दिलेलाच आहे. पण आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना असतील. आणि येणारा हप्ता आहे कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींना येणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी ज्या आहेत त्या सर्व निकष असतील. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या बहिणी आहेत त्या हप्ता पुढील जो आहे तो आम्हाला येण्यासाठी काय काय करायला पाहिजे, तर या संदर्भातील अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारची सध्या माहिती महत्त्वाची जी अपडेट आहे ते चला वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओच्या सुरुवात करूया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन अपडेट पाहूया. साधारणतः पुढील आठवड्यामध्ये आज सोमवार आहे, सोमवार मंगळवार लक्षात घ्या काल रविवार होता, याच दिवसामध्ये येणार नाहीत. उद्या सोमवारपासून कुठल्याही वेळी हा पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. आणि साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा आधार संलग्न बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा सन्मान निधी मिळून जाणार आहे. मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितले की साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,67,00,000 जो आकडा आलेला आहे तो समोर आलेला आहे. तर एवढ्या पात्र लाडक्या बहिणींना आलेला आहे. तर एवढ्या लाडक्या बहिणींना पात्र आहेत आणि उर्वरित ज्या आहे 60 ते 70 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना मागचा हप्ता आलेला आहे, त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीचे कागदपत्र फेर तपासणी झालेले आहे, त्यांना मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांपासून हप्ते आले नव्हते. तर अशा सर्व लाडक्या बहिणींचे हप्ते येतीलच. पण ज्या लाडक्या बहिणींना हप्ते येणार आहे त्यांनी काळजी घ्यायची आहे. एक तर म्हणजे तुमचा आधार सीडिंग जे सध्या चेंज करू नका. तुमच्या नावामध्ये बदल करू नका. तुमच्या घरामध्ये जर 4चाकी वाहन येत असेल तर तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो. व्हेरिफिकेशन प्रोसेस ही कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया असल्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. तुमच्या कुटुंबामध्ये आता जर कोणी RTI दाखल करून घेत असेल ते देखील तुमच्या लाभामध्ये प्रॉब्लेम येऊ शकते. 65 वर्ष वयोगट जास्त जर झाला असेल तरी देखील तुमचे हप्ते थांबू शकते. एकामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना अगोदरच हप्ते बंद झालेले आहे. परंतु लक्षात घ्या एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी जर असून लाभ घेत असतील तर त्यांना देखील लाभ बंद होऊ शकते. लक्षात घ्या त्यामुळे नावात बदल करू नका. निकषामध्ये पात्र राहण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रामध्ये बदल करू नका. उत्पन्नाची मर्यादा जर वाढली असेल तर हप्ता आहे ते तुमचा बंद होऊ शकतो. तर असे निकष आहे. हे निकष जर तुम्ही ओलांडत असाल तर तुमचा लाभ हा जो आहे ते पूर्णपणे बंद होऊ शकतो. आणि जर निकषची पात्रता राहत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ आहे तो पुढील कायमस्वरूपी मिळणार आहे. तर अशी माहिती अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. तर निकषामध्ये बसणारी पात्र बहिणी लाडक्या बहिणी वंचित राहणार नाही याची काळजी शासनामार्फत घेतली जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र मागील 2 ते 3 महिन्यापासून पात्र नव्हत्या, तांत्रिक कारणामुळे पात्र असून देखील चुकीचे निकष लागू हप्ता बंद झालेला होता, त्यांच्या व्हेरिफिकेशनचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. काही जिल्ह्यामध्ये व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर अशा लाडक्या बहिणींना देखील जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे. आणि जुलै महिन्यामध्येच वाढीव हप्ता देखील असून ₹1,500 हप्ता मिळणार आहे. 2 हप्ते एकत्रित मिळतात की 1 हप्ते एकत्रित हा हप्ता येतोय या संदर्भात अजून स्पष्टता नाही. आपण देखील माहिती घेत आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. कारण की लाडक्या बहिणींना ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपले अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.